प्रिय खानापूर तालुक्यातील समस्त जनता यांना जय जवान जय किसान ग्रुपच्या वतीने नमस्कार। तर आपल्याला बऱ्याच वेळा आपण सांगत राहतोय की सण म्हणजे राजकारण नाही आहे, आणि आपल्या या मराठी बांधवांनी एक डोकीमध्ये एक समजूत घालून घेतलेली आहे की सण म्हणजे कोणतेही आपला सण आला तर तो म्हणजे फक्त राजकारण्यांना तिथं बोलवायचं, स्टेजवरती बसवायचं, त्यांना हार घालायचं, त्यांचा सत्कार करायचं आणि त्यांना पाठवून द्यायचं। कोणताही सण येऊ देत, कोणताही दसरा जरी आला तरी दसरा काय असते बाबा काय माहिती नाही आहे। बस दसरा आला किल्ले बांधायचे आणि तिथं मुलांना शिकवायचं की पैसे गोळा करा, पट्टी गोळा करा, गाड्या अडवा। शिमगा आला सेम प्रोसिजर। आणि कोणता सण आला काही पण असू देत, बस फंक्शन ठेवायचं, हा सण आहे, हा उत्सव आहे आपला, आणि याच्यामध्ये ह्या राजकारण्याला त्या राजकारण्याला प्रत्येक पक्षांच्या नेत्यांना बोलवा, त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलवा तिथं, आणि त्यांच्याकडून तिथं येऊन त्यांचे सत्कार करायचे। सण म्हणजे हेच चाललेलं आहे। एवढी आपण भजन ऐकतोय, गाणे ऐकतोय, त्या गाण्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण समजून घेत नाही। एवढी वर्ष झाली कीर्तनकार पण सांगत राहतात किंवा वारकरी पण सांगत राहतात, तर नेमक्या काही थोड्या वारकऱ्यांना पण माहिती नाही आहे, पण बरेच वारकरी सांगत राहतात की बाबा पंढरपूर म्हणजे काय आहे, आणि पंढरपूरमध्ये कोणता देव आहे, आणि पंढरपूर हे कशामुळे घडलेलं आहे, आणि वारी का करते बाबा आपण, हे पण कुणाला माहिती नाही आहे। एक गाणं आलेलं होतं, एक सुंदर गाणं होतं, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मला बी दाखवाना विठुरायांची पंढरी। त्या गाण्यामध्ये पूर्ण त्या पंढरपूरचा इतिहास दिलेला आहे, पण कुणाला माहिती नाही आहे। ते गाणं ऐकलेच नाही, कारण की यांना मनामध्ये त्या गाण्यामध्ये काय बोललेलं राहते ते काही ऐकायचं नाही आहे। आपण भजनाला जातोय, भजन करतोय दिवस रात्र, पण त्या भजनामध्ये आपण कोणता भजन म्हणालोय आणि तो कुणासाठी म्हणालो, तो कुठल्या देवाचं भजन म्हणालोय हे काही नाही माहिती आहे। फक्त राजकारणासाठी फक्त तिथे जाऊन बसतोय मी, बघते बस माझा नेता फक्त बघू देत, ही आपला इतिहास आहे। आज होळी म्हणजे काय आहे अर्ध्यालाच माहिती नाही आहे की होळी काय आहे बाबा नेमके।